संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आज मराठा समाजाने पुण्यात महत्त्वाची बैठक बोलावली। संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यात गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुढची रणनीती ठरवली जाईल। ज्या पद्धतीने अक्कलकोट इथं प्रवीण दादांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हा भ्याड आहे, हा निंदनीय आहे। महाराष्ट्रामध्ये विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जाते, यावर विश्वास ठाम ठेवण्यासाठी माननीय देवेंद्रजींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कोणतीही दयामाया न दाखवता त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि एकूणच महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा जो पोत आहे तो बिघडू देऊ नये, अशी या माध्यमातून माननीय देवेंद्रजींना माझी कळकळीची विनंती आहे। तर मराठा समाजाची आज बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवली जाणार आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकून त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला होता। त्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झालेला आहे। या हल्ल्याचा निषेध करत पुढची रणनीती आजच्या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे। पुण्यामध्ये ही बैठक होणार आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला होता, त्यानंतर मराठा समाज आता आक्रमक झालेला आहे। संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्रित येऊन आज रणनीती ठरवणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।